ब्रेकनंतर स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे। महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ आज होणार आहे। वरळी डोममध्ये आज महायुतीची पहिली प्रचार सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित असणार आहेत। आपण बोलूयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आणि राहुल जोरी दोघेही आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सर्वात आधी जाऊयात आपण उदयकडे। उदय, आज महायुतीच्या प्रचार सभा पार पडणार आहे। आज पहिलाच दिवस आहे आणि आता प्रचाराचा शुभारंभ होतोय। काय सगळं घडतंय? प्रश्न पुन्हा एकदा विचाराल का? हो, म्हटलं आज प्रचार सभा होणार आहे। महायुतीची ही पहिलीच प्रचार सभा आहे। काय सगळं घडतंय? आपण पाहतोय की मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार आहे। वरळी इथल्या NSCI डोम मधून आपण या NSCI डोम मध्येच आहे आणि आपण इथे पासाल महायुतीचा मोठा मेळावा जो आहे मुंबईतला तो इथे होणार आहे। महायुतीचा पदाधिकारी मेळावा असं म्हटलेलं आहे आणि आपण मुख्य स्टेजवरती जर आपण पाहिलं, अगदी भव्य दिव्य अशा LED स्क्रीन ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। स्टेजवरती खुर्च्या ज्या त्या मांडण्यात आलेल्या आहेत। महायुतीचे दोन्ही नेते म्हणजे शिवसेना आणि भाजपा पक्षातील ज्येष्ठ नेते इथे व्यासपीठावरती असतील आणि समोर आपण पाहतोय की 227 वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि सर्व 227 वॉर्डमध्ये महायुतीने जे उमेदवार दिले ते सर्व उमेदवारांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे। शिवसेनेकडनं आपण पाहतो की 91 उमेदवार आहेत धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडनं 137 जे कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। हे सर्व उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने येणार। हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये हा रणशिंग जो आहे तो फुंकला जाणार आहे। रणधुमाळी एकूण निवडणुकीची आणि एकूण पाहतोय की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीवरती कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांना आहे। मतदार राजा कोणाच्या पाड्यामध्ये कौल देणार हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूण आपण पाहतो की प्रचाराचं रणशिंग जे फुंकलं जात आहे त्यातच अत्याधुनिक यंत्रणाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि आजपासून महायुतीचा खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं प्रामुख्याने इथे भाषण होणार आहे। या भाषणामध्ये ते नेमकं काय बोलतात आणि काय नेमकं आवाहन करतात जनतेला हे आता पाहावं लागेल। अगदी उदय, तुमच्याकडे मी पुन्हा येते। आता मी जाते थेट राहुलकडे। राहुल, मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवावा असं एक स्वप्न प्रत्येकच पक्षाचं आहे आणि त्यासाठी सगळ्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत। आता काय घडतंय? अगदी यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वार्थानं वेगवेगळ्या दृष्टीनं ऐतिहासिक तितकीच महत्वाची आहे। मी माझ्या व्हिडिओलिस्टला विनंती करेल की जे बॅनर्स आपण पाठीमागे बघतोय, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा, नवीन जे आहेत आता नवीन भाजपचे अध्यक्ष झालेले आहेत, यासोबतच 5 केंद्रीय स्तरावरचे नेते, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि अमित साटम। एकंदरीत जर निवडणुकीचा आढावा घ्यायचा झाला तर फक्त मुंबई किंवा राज्यापुरतं नाही तर देशाच्या पातळीवर मुंबई महानगरपालिकेच्या या संपूर्ण निवडणुकीला एक वेगळंच महत्व आलं। इकडे ठाकरे बंधू यांची ऐतिहासिक युती झाली, दुसऱ्या बाजूला याच टप्प्यावर महायुती NDA म्हणून सगळेच पक्ष एकवटले आणि अशा पद्धतीनं महामुंबई ताब्यात करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा लागली आहे। जसं आपण वारंवार म्हणत होतो, फक्त मुंबईत राज्यातलेच नाही तर देशातले अनेक नेते हे मुंबईच्या रणांगणात असतील असंच काहीसं दाखवणार हे बॅनर आहे आणि त्यामुळं येत्या काळात मग स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 11 तारखेला मुंबईत असणार आहेत। एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते या ठिकाणी येत आहेत, तर योगी आदित्यनाथ असतील किंवा दक्षिणात्य भाजपचे नेते जे आहेत, हिंदुत्ववादी नेते आहेत, हे देखील या संपूर्ण रणांगणात असतील। मुंबई हा फक्त राज्याचा किंवा महाराष्ट्राचा विषय आता राहिला नाही, तर मुंबईला राष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने आर्थिक राजधानी म्हणून त्याचा एक गौरव आहे, त्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये ताकदीनं लढून नक्कीच। राहुल, आता काय काय घडामोडी घडतायत तुमच्या दोघांकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। धन्यवाद उदय आणि राहुल दोघांनाही।